अकोल्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळालेली होती। इथे भाजपनं विजय मिळवलेला आहे। महापौरपदी शारदा खेडकर यांची निवड झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 अशा मतांनी पराभव झाला। पण ही निवडणूक अत्यंत चुरशीच्या ठरण्याच्या मागे या ठिकाणी एमआयएम जो पक्ष होता तो तटस्थ राहिला आणि यानंतर आता काँग्रेस आणि एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये मोठी लढाई या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळाली। पाहूया। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची बनलेली अकोला महापालिका आपल्याकडेच राखण्यात भाजपला यश आलं। खरं तर 2 दिवसांपूर्वीच भाजपच्या नेतृत्वातील शहर विकास आघाडीनं 44 नगरसेवकांचा गट स्थापन केला होता। त्यामुळे महापौर त्याचाच होईल असं चित्र स्पष्ट होतं। पण तरीही काँग्रेसला चमत्काराची अपेक्षा होती, तो काही झालाच नाही आणि भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी स्पष्ट बहुमतानं विराजमान झाल्या। रोजच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अकोला शहरासाठी त्याला आधी मी प्राधान्य देईल, जसे की रोज नळाला स्वच्छ पाणी, लाईट, रस्ते आणि स्वच्छता याला आधी प्राधान्य देईल। महापौरपदाचा आनंद असला तरी शारदा खेडकरांनाही ठाऊक आहे की हा प्रवास काही सोपा नव्हता। महापालिकेतील 70 पैकी 38 जागा जिंकून भाजप महापालिकेत सर्वात मोठा पक्ष बनला, पण बहुमतापासून 3 जागा दूर होता। त्यातच प्रकाश आंबेडकरांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची मोड बांधली। त्यात काँग्रेस, एमआयएम, ठाकरेंची शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। पण सगळ्या चर्चा कुणाचा महापौर, कुणाला स्थायी समितीचं सभापतीपद यापुढे सरकल्याच नाहीत। या सगळ्या बैठका सुरू असताना तिकडे भाजपनं शहर सुधार आघाडीची स्थापना केली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक गणाला लागले। त्यानंतर मित्रपक्षांचे 2, एक बंडखोर, एक अपक्ष असं करत भाजपनं 80 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 45चा आकडा गाठला। तर महापौर पदाचं स्वप्न पाहणारी वंचित काँग्रेसची विरोधी आघाडी 32 पर्यंतच मजल मारू शकली। एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले। अकोला महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला। विधानसभेला हिंदू हिंदू म्हणून मतदान मागितलं। आज 7 मुसलमानांच्या भरोशावर तुम्ही सत्ता का स्थापन केली? विरोधी पक्षाची भूमिका का घेतली नाही? म्हणून आज ठिकाणी फक्त या फसवागिरी आणि अपप्रचार करायचं यंत्र आहे आणि एमआयएमच्या भरोशावर आणि 7 मुस्लिम लोकांच्या भरोशावर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन केली। ही महायुती नसून एमआयएम आणि भारतीय जनता पार्टीची अघोषित युती झालेली आहे। बहुतेक हाच पराभव काँग्रेसला पचला नाही, कारण महापौर पदाच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला। काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहात बांगड्या फेकल्या। क्या बोला? वो दादागिरी कर रहे थे, वो दादागिरी कर रहे, दादागिरी कर रहे। 2च दिवसांपूर्वी हेच दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसणार होते। आज एकमेकांना धमक्या देत आहेत। त्यांच्यातल्या याच मतभेदाचा भाजपनं फायदा घेतला आणि संपूर्ण बहुमत नसतानाही विरोधात असलेल्या पक्षांना गळा लावत महापौर बसवला आणि गट राखला। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।